नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज शुक्रवार 5 एप्रिल 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती दररोज असेच महाराष्ट्रातील हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज जर का महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घ्यायचा झालं तर आज महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहू शकता धुळे, नंदुरबार आणि जळगाव या भागामध्ये आपल्याला तापमानामध्ये वाढ झालेली दिसत आहे आणि सोबतच काही भागामध्ये ढगाळ वातावरणाची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। लागून असलेल्या अकोला, अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये सुद्धा तापमानामध्ये जोरदार अशी वाढ झालेली आज आपल्याला दिसत आहे। अमरावतीमध्ये सुद्धा तापमान 40च्या वर जाण्याची शक्यता आज आहे। त्या शेजारी असलेला आपण जर पाहत असाल तर वर्धा, नागपूर, गोंदिया या भागामध्ये सुद्धा तापमानामध्ये जोरदार अशी वाढ झालेली आपल्याला आज दिसत आहे। 40 अंशाच्या वरती हे तापमान जाण्याची हवामान विभागाने शक्यता दिलेली आहे। सोबत जर पाहिलं गेलं तर आपण लागून असलेला वर्धा, यवतमाळ, वाशिम या भागामध्ये सुद्धा जर आपण पाहत असाल तर काही प्रमाणात ढगाळ वातावरण व काही ठिकाणी तापमानामध्ये वाढ असा अंदाज दिसत आहे। हिंगोली आणि वाशिममध्ये सुद्धा तापमानात जोरदार अशी वाढ झालेली आपल्याला दिसत आहे। सोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमान वाढ झालेली दिसत आहे। अहमदनगरमध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल तर येथे आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे दिसत आहे। त्यातल्या त्यात अहमदनगरमधील कर्जत, जामखेड या भागामध्ये आणि बीड जिल्ह्यातील कैज, परळी या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार करायला गेलो तर पुणे जिल्ह्यामध्ये तापमानामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसत आहे। ग्रामीण भागामध्ये थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आपल्याला दिसेल की तापमानामध्ये घट आणि काही प्रमाणात वाढ झालेली सुद्धा आपल्याला दिसत आहे। अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। सोबतच सोलापूर जिल्ह्यामध्ये जर पाहत असाल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तापमानात जोरदार वाढ झालेली आहे। तसेच लातूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरणसुद्धा आज दिसत आहे। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद मित्रांनो।